नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही गोष्टी सांगायच्या टाळल्या जातात. मी सुद्धा टाळतो आणि त्याचं कारण असं आहे की त्या सार्वजनिक हिताच्या, राष्ट्रीय हिताच्या नसतील तर ती माहिती गुलदस्त्यात राहिलेली बरे असते. ती सगळ्या लोकांसमोर येऊन काय मोठा फायदा होणार नसतो. कदाचित झाला तर तोटा होऊ शकतो. याचं कारण असं असतं की देशाचे शत्रू जे असतात त्यांचीसुद्धा तुमच्या इकडच्या बारीक सारीक माहितीवर आणि घडामोडींवर बारीक नजर असते आणि त्यातून त्यांना कसला तरी आधार मिळाला तर त्याचं नुकसान देशाच्या हितासाठी होऊ शकतं. म्हणून त्या टाळायच्या असतात. म्हणून गुप्तचर विभागातल्या ज्या गोष्टी असतात त्यातल्या अनेक गोष्टींची माहिती मला आहे म्हणजे जी जगजाहीर आहे, माझ्या मेंदूत साठवलेली आहे. पण ते सगळे संदर्भ प्रत्येक वेळोवेळी देण्याचा गुन्हा मी करत नाही, आगाऊपणा करत नाही. पण काही वेळेला ही माहिती संदर्भ जुळवण्यासाठी देण्याने तोटा होणं शक्य नसतं. म्हणूनच ती गोष्ट सांगितली पाहिजे. तुम्हाला आठवत असेल की G20साठी आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी परत गेल्यानंतर भारतावर जबरदस्त हल्ला चढवला आणि खलिस्तानी म्हणून कॅनडामध्ये उजळ माथ्याने वावरणारा जो हरदीप सिंग निज्जर नावाचा शीख अतिरेकी होता, त्याची 3 महिन्यापूर्वी झालेली हत्या होती. ती भारताच्याच हस्तकानी केली, भारताच्या गुप्तचर खात्याच्या हस्तकानी केली असा आरोप केला होता आणि तो भारताने फेटाळून लावला. आणि फेटाळून लावला एवढंच नाही तर त्याच्यानंतर कॅनडाच्या विरोधात भारताने अतिशय कठोर भूमिका घेतली आहे आणि आता नाक मुठीत धरून कॅनडाला भारताला शरण येण्याची पाळी आली आहे, जी कॅनडाची अपेक्षा नव्हती. पण म्हणून कॅनडाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केलेला संशय किंवा केलेला आरोप 100% खोटा होता असं बिलकुल नाही. त्यांच्या देशाची असो, अमेरिकेची असो, रशियाची असो, पाकिस्तानची असो किंवा भारताची असो गुप्तचर संस्था या आपल्या देशात पण आणि परदेशात पण अनेक बेकायदेशीर कृत्य करण्यासाठीच असतात. ज्या गोष्टी कायदेशीर पद्धतीने संपवता येत नाहीत, निकालात काढता येत नाहीत, जे धोके टाळले जाऊ शकत नाहीत कायदेशीर मार्गाने, त्यांचा बेकायदेशीर रीतीने काटा काढण्यासाठी बेकायदेशीर कृत्य करणारी माणसंसुद्धा सरकारला जोडून ठेवावी लागतात. त्यांच्या काही गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना देशाच्या हितासाठी काही गुन्हे करायला भाग पाडलं जातं. आणि हे सगळं काम हा थँकलेस जॉब म्हटला जातो. देशाला त्याची प्रचंड मदत होत असते, पण त्यासाठी कुठलंही पद ते काम करणाऱ्याला मिळते असं नाही. ते अंधारात राहतात. पण आपण एवढं मोठं काम केलं याचंच कौतुकामध्ये ते लोक जगत असतात. आणि त्यामुळे ट्रूडो यांनी आरोप केला तो 100% खोटा आहे, भारताची बदनामी आहे असं मी बिलकुल मानणार नाही. जरूर केला असणार. आणि फक्त तिथे नाही, हा सगळा वाद चालू असताना आणखीन एक कॅनडातला सुख्खा नावाचा खलिस्तानी अतिरेकी परत मारला गेला 3.5 महिन्यानंतर, हरदीप निज्जर नंतर. आणि दोन्ही वेळेला अज्ञातांकडून हत्या झाली असं म्हटलं गेलं. पण ते अज्ञात हे थेट भारतीय गुप्तचर खात्याचे अधिकारी किंवा हस्तक असू शकत नाहीत. पण त्यांनी भारत सरकारसाठी काम केलं आहे हे नाकारता येत नाही. ही अज्ञात माणसं असतात आणि अशी अज्ञात माणसं जी असतात त्यांना गुप्तचर भाषेत गुप्तचर काम चालतं हेर खात्याचं. त्यामध्ये त्याला डीप ॲसेट म्हणतात. ॲसेट किंवा डीप ॲसेट म्हणतात. ॲसेट याचा अर्थ परदेशामध्ये भारतासाठी गोपनीय माहिती गोळा करणारा किंवा भारतासाठी लाभदायक ठरेल अशा गोष्टी आणि हालचाली करणारा जो माणूस असतो त्याला इंडियन ॲसेट म्हटलं जातं गुप्तचर भाषेमध्ये. आणि परदेशामध्ये मोक्याच्या जागी बसलेला जो असतो त्याला डीप ॲसेट म्हणतात, जो अतिशय मूल्यवान
असा ठेवा असतो, कारण तो अशा निर्णायक जागी बसलेला असतो, ज्याला आपण आता तुम्हाला हे कळायचं असेल तर मध्यंतरी तुम्हाला माहिती आहे न्यूज क्लिक नावाच्या एका वृत्तसंस्थेवर आणि पोर्टलवर इतके पैसे चीनी सरकारकडून दुसऱ्या एका कंपनीमार्फत भारतात आले आणि ते यांनी काय 38 कोटी रुपये वापरले. तर ते 38 कोटी रुपये वापरणारे ज्यांच्या खात्यात ते आले त्यांना डीप ॲसेट म्हणतात. गुप्तचर खात्याच्या कामकाजानुसार न्यूज क्लिक ते चालवणारे लोक, त्यात गुंतलेले लोक, हे चीनसाठी भारताला घातक ठरणाऱ्या कारवाया करण्यासाठी डीप ॲसेट म्हणून वापरले जातात. तो पुरकायस्थ नावाचा जो न्यूज क्लिकचा माणूस पकडला आहे त्याचा बचाव करायला कुठलीही पत्रकार संघटना आली नाही. जो न्यूज क्लिकचा संपादक आहे तिथे इतर कोणाला काहीतरी उचलून चौकशीला नेले, त्याच्यावर आटापिटा केला. पण लक्षात ठेवा, जेव्हा डीप ॲसेट म्हणून तो माणूस काम करत असतो तेव्हा त्याने असला एक गोतावळा निर्माण केलेला जो असतो तो भारताला बाधक आणि चीनला साधक असं काम करत असतो. तेव्हा हेरगिरी अशा पद्धतीत चालते. कॅनडामध्ये जे प्रकरण झालं तो हरदीप सिंग किंवा सुक्खा यांचं हत्याकांड झालं, तसं पाकिस्तानमध्ये 3 लोकांची आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 3 लोकांची भारताविरोधी घातपाती कारवाई करणाऱ्यांची हत्या झालेली आहे. अगदी हफीजचा कोण मेवणा की भाचा की पुतण्या याची पण हत्या झालेली आहे, अपहरण हत्या झालेली आहे. हे करणारे सगळे हे भारताचे ॲसेट असतात आणि त्यांना हाताळणारे जे असतात ते डीप ॲसेट असतात. त्यांचा थेट भारत सरकारशी तुम्हाला कधीही संबंध जोडता येणार नाही. हे सगळं मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं मित्रांनो, अशाच प्रकारे दाऊद विरोधात छोटा राजन नावाच्या गुंडाचा वापर भारतीय हेरखातं करत होतं. हे आता लपून राहिलेलं नाही. ज्या वेळेला इंडोनेशियाच्या बाली शहरामध्ये त्याचा जीव धोक्यात आला होता ऑस्ट्रेलियामध्ये, तेव्हा त्याला मध्ये आणला गेला आणि बालीतून मुंबईत आणला. तेव्हा छोटा राजनने अट घातली होती की मला मुंबई पोलिसांच्या ताब्यात द्यायचं नाही, मला दिल्लीच्या किंवा इतर कुठच्या सुरक्षित तुरुंगात ठेवा, पण मुंबईच्या किंवा महाराष्ट्राच्या तुरुंगात ठेवू नका. कारण मुंबई पोलीस खात्यामध्ये दाऊदचे हस्तक आहेत असा त्यांनी आरोप केला होता. आणि मित्रांनो, त्याला दुजोरा देणारी माहिती आत्ता त्या मीरा बोरवणकर यांच्या आत्मकथनामध्ये आलेली आहे. मॅडम कमिशनर, अजितदादांवर काय गदारोळ करण्यात आला तशीच एक माहिती ही मीरा बोरवणकर यांच्या त्या आत्मकथनाच्या पुस्तकामध्ये आलेली आहे. त्याच्यामध्ये दाऊदच्या हत्याकांडासाठी कसा प्लॅन आखला होता आणि तो प्लॅन, दाऊदची हत्या होणार होती पाकिस्तानात की दुबईत जाऊन, पण दाऊदला वाचवण्याचं काम मुंबई पोलिसांकडून झालं. हे उघड गुपित आहे. आणि ज्या काळामध्ये हा सगळा प्लॅन शिजवला जात होता तेव्हा भारत सरकारचे गृहसचिव असलेले RK सिंग, राजकुमार सिंग हे आता नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत. पण UPAच्या काळामध्ये RK सिंग हे 2005च्या नंतरच्या काळामध्ये RK सिंग हे भारत सरकारचे गृहसचिव होते. तुमचे शिवराज पाटील वगैरे गृहमंत्री असताना RK सिंग हे गृहमंत्री होते. मला वाटते सुशील कुमार शिंदेंच्या काळात पण होते. तुम्हाला आठवत असेल तर याकूब मेमनला फाशी देण्याचे जे अंतिम कृत्य करण्यात आलं त्या काळात पत्रकारांसमोर RK सिंग वारंवार आलेले होते. त्या RK सिंग यांनी 2005मध्ये दाऊदला कराचीमध्ये किंवा दुबईमध्ये उडवायचा, त्याचा गेम करायचा, याचा प्लॅन भारतीय हेर खात्याने आखलेला होता.
त्यासाठी आवश्यक त्या मारेकऱ्यांचं प्रशिक्षणसुद्धा करण्यात आलं होतं, याची आज तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये कबुली दिलेली आहे की येस, दाऊदला मारायचा प्लॅन झालेला होता, पण तो प्लॅन फसला कोणामुळे? तर मुंबई पोलिसांमुळे. आणि मुंबई पोलिसांचा या विषयात मुंबई पोलिसांनी कधीही खुलासा केला नव्हता. तो खुलासा त्या कालखंडामध्ये मुंबईमध्ये पोलीस सहआयुक्त गुन्हे शाखा असलेल्या मीरा बोरवणकर यांनी आता आपल्या आत्मकथनामध्ये केलेला आहे. धनंजय कमलाकर नावाचे पोलीस उपायुक्त त्यावेळेला क्राईम ब्रँचची जबाबदारी हाताळत होते आणि त्यांच्या वरिष्ठ होत्या त्या मीरा बोरवणकर होत्या. या गुन्हे शाखेतर्फे दिल्लीमध्ये संशयित आरोपी पकडायला एक कोणतरी फारूक का असा काहीतरी मुस्लिम होता आणि दुसरा होता विकी मल्होत्रा. ह्या विकी मल्होत्राला पकडण्यासाठी एक पोलीस पथक दिल्लीला गेलं होतं आणि ते विकी मल्होत्रा आणि तो फारुकी या दोघांवर दुबईमध्ये दाऊदला मारण्याचा प्लॅन शिजला होता. दाऊदची मुलगी महारुख असं काहीतरी आहे, तिचं लग्न किंवा रिसेप्शन हे दुबईमध्ये होणार होतं आणि त्या दुबईला त्या रिसेप्शनसाठी स्वागत समारंभासाठी खुद्द दाऊद जाणार होता. तुम्हाला माहिती आहे दाऊद आणि पाकिस्तानचा क्रिकेटर जावेद मियादाद हे दोघे व्याही आहेत. तर त्या कार्यक्रमासाठी दाऊद कराचीहून दुबईला जाणार, तर दुबईमध्ये त्याचा गेम करायचा हा सगळा प्लॅन होता. आणि त्या सगळ्यांना त्या दोघांना दोन जे मारेकरी ठरवलेले होते फारुकी आणि विकी मल्होत्रा यांना प्रशिक्षण दिलं जात होतं. आणि त्या प्रशिक्षणानंतर ते मला वाटतं विमानतळावर जायला निघाले असताना अचानक दिल्लीच्या रस्त्यावर त्या दिल्लीच्या 5 स्टार कुठच्या हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता, तिथून ते विमानतळाकडे जायला निघालेले असताना अचानक मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या पोलीस पथकाने त्यांना रस्त्यावर अडवलं. त्यांना गाडीतून उतरवून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, पण त्या गाडीत आणखीन एक माणूस होता. त्या माणसाने सुखासुखी विकी मल्होत्रा आणि फारुकी यांचे कब्जा मुंबई पोलिसांना द्यायला नकार दिला होता. मला वाटतं कदाचित शंकर कांबडी नावाचे ACP वगैरे त्या पथकाचे प्रमुख असावेत असं मला वाटतं. कदाचित मी सांगतोय ते नाव चुकीचं असेल. पण ते झाल्यानंतर तो माणूस जो विकी मल्होत्रा आणि फारुकी बरोबर गाडीमध्ये बसला होता त्याने साफ नकार दिला आणि त्याने आपण कोण आहोत याची ओळख त्या मुंबई पोलीस पथकाला दिली. त्या माणसाचं नाव अजित डोवाल होतं. अजित डोवाल हे काही काळापूर्वीच त्या काळात म्हणजे 2005 ते IB मधून निवृत्त झालेले होते. पण IB मधून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांचा ह्या गुप्तचर कामाशी सातत्याने संपर्क होता आणि ज्याच्यावर सरकारची जबाबदारी येऊ नये अशी अनेक कामं अशा जुन्या अधिकाऱ्यांकडून IB किंवा रॉ करून घेत असतं. त्यामुळेच ही जबाबदारी दाऊदचा काटा काढण्याची जबाबदारी ही डोवाल यांच्यावर सोपवण्यात आली होती. आणि डोवाल यांनीच छोटा राजनच्या टोळीतले फारुकी आणि विकी मल्होत्रा यांच्यावर ती कामगिरी सोपवली. त्यासाठी त्यांना संपूर्ण प्लॅन आखून दिला होता, त्यांचं प्रशिक्षण केलं होतं. पण दुर्दैव असं की मुंबई पोलिसांनीच दाऊदला वाचवला. कारण मुंबईमध्ये विकी मल्होत्रा आणि फारुकीवर जे आरोप आहेत त्याचा फायदा घेऊन त्यांच्या अटकेची वॉरंट काढून त्यांना दिल्लीच्या रस्त्यावर पकडण्याचा खेळ केला गेला. अर्थात अजित डोवाल हुशार होते आणि त्यांनी सांगितलं की मी असं वाऱ्यावर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मुंबई पोलीस आहात आणि तुम्हाला दिल्लीमध्ये कुठलीही कारवाई परस्पर करण्याचा अधिकार नाही. तेव्हा दिल्ली पोलिसांना ठीक आहे तुमचं ओळखपत्र आहे पण ते मुंबईचं आहे, तेव्हा दिल्ली पोलिसांना इथे आणल्याशिवाय या दोघांना हात लावू देणार नाही. आणि शेवटी मुंबई पोलिसांना दिल्ली पोलीस आयुक्तांच्या मदतीने विकी मल्होत्रा आणि फारुकीला ताब्यात घ्यावं लागलं. त्यांची रितसर न्यायालयात
हजेरी लावून त्यांचे ट्रान्झिट काय म्हणतात त्याला कस्टडी घेण्यात आली, नाहीतर त्यांना वाटेत मारलंसुद्धा गेलं असतं हे अजित डोवालना कळत होतं. आणि म्हणून त्यांनी या दोघांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्याआधी कोर्टात जाऊन ट्रान्झिट कस्टडी घ्यायला लावली. या सगळ्या प्रकाराचा उल्लेख आता मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकात आलेला आहे. आणि त्यातून एक गोष्ट उघड होते की निवृत्त झालेले IBचे अधिकारी तेव्हा, जे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुरक्षा सल्लागार आहेत, देशातल्या सगळ्या काय म्हणतात त्याला गुप्तचर संस्था आणि यंत्रणा ह्या ज्यांच्या थेट अधिकाराखाली येतात, अशा पदावर आज अजित डोवाल बसलेत, ज्यांनी त्यावेळेला जवळजवळ 18 वर्षापूर्वी विकी मल्होत्रा आणि फरोघी यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात द्यायला नकार दिला होता. त्याला दुजोरा देणारं वक्तव्य मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकात आलं आहे. कारण त्यांनी ज्यावेळेला दिल्लीतल्या मुंबई पोलिसांनी अटकेला गेलेल्या पथकाने जेव्हा ही घटना कळवली, तेव्हा सहआयुक्त म्हणून त्यांनी डोवाल यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता. आणि डोवाल यांनी त्यांच्याशी चांगलं बोलणं केलं नव्हतं, उर्मटपणे बोलले होते वगैरे वगैरे वगैरे. आणि बरोबर आहे मित्रांनो, यासारखं घातक असलेलं ऑपरेशन जेव्हा एखादा वरिष्ठ अधिकारी करत असतो, त्याच्यात स्थानिक पोलिसांनी लुडबुड केली, तर आपण एवढं दीर्घकाळ केलेलं प्लॅनिंग मातीमोल होणार आणि देशाचा मोठा शत्रू सुखरूप राहणार याचा राग अनावर होतो. आणि त्यावेळेला अजित डोवाल काय कोणीही असला तरी तेवढा प्रक्षुब्ध होऊन उर्मटच बोलणार. पण ती घटना घडली होती, त्याचा पहिला काय म्हणतात त्याला उच्चार हा माजी केंद्रीय गृहसचिव RK सिंग यांनी आजतकच्या मुलाखतीत केला होता. आणि आता त्याला दुजोरा हा मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकातून समोर आलेला आहे. यातून आपल्याला एक गोष्ट कळेल मित्रांनो, की अशी ऑपरेशन्स जर तेव्हा कुठल्याही अधिकृत पदावर नसलेले अजित डोभाल भारत सरकारसाठी रॉ आणि IBसाठी आखत होते, अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करत होते, तर आज ते स्वतःच देशाचे सुरक्षा सल्लागार असतील, पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार असतील, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतील, तर अशी किती ऑपरेशन्स अजित डोभाल ठरवून अंमलात आणू शकतात याची नुसती कल्पना करा. मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकातल्या मजकुराशी मला फारसं कर्तव्य नाही, पण तुमच्या लक्षात मी तुम्हाला मध्यंतरी एक म्हटलं होतं की अजून बरेच ढगात जाणार आहेत, असाही एक मी व्हिडिओ केला होता. पण बोरवणकरांच्या पुस्तकातून 18 वर्ष जुन्या एका प्रसंगाचं 2005 मधल्या प्रसंगाचं कन्फर्मेशन आलं असेल तर तुम्हाला समजून घेतलं पाहिजे की कॅनडा असो, पाकिस्तान असो, आणखीन कुठल्याही देशामध्ये असे भारतासाठी घातक ठरणारे शत्रू आणि आरोपी दडी मारून लपून बसले असतील तर त्यांचा खात्मा या पुढल्या काळामध्ये होणार आहे. अजून अनेक जण ढगात जाणार आहेत. असं जेव्हा मी एक व्हिडिओ केला होता त्याची व्याप्ती तुमच्या लक्षात येईल. अर्थात याचा माझ्याकडे कुठलाही पुरावा नाही, पण ट्रुडो यांनी आरोप केला कॅनडाच्या पंतप्रधानांनी, तेव्हा तो आरोप संपूर्ण बिनबुडाचा नाही आहे, पण त्या बिचाऱ्यांकडे पुरावे नाहीत. अनेकदा माहिती असते, पण त्या माहितीला कोर्टात सिद्ध करण्यासाठी सज्जड पुरावे लागतात, भक्कम पुरावे लागतात. ते पुरावे ट्रुडोकडे पण नाहीत आणि आणखी अनेकांकडे नसतात. ही अशी ऑपरेशन्स चालू असतात, त्याचा शक्यतो गवगवा करायचा नसतो, हे तुम्हाला लक्षात येईल. आणि म्हणून मुद्दा असा आहे की विषय 2005चा आहे, पण 2023मध्ये जर निज्जर गेल्या जून महिन्यामध्ये 18 जूनला निज्जर हरदीपसिंग निज्जर याची कॅनडामध्ये हत्या झाली, त्यानंतर सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये सुखाची हत्या झाली, पाकिस्तानमध्ये हफीजच्या मेवण्याचं काय मुलाचं अपहरण आणि हत्या झाली,
तेही ऑपरेशन्स असतात मित्रांनो, ऑपरेशन्स असतात. आणि जसे आपल्याकडे न्यूज क्लिकसारखे डीप ॲसेट असतात तसे आपलेही इतर देशांमध्ये डीप ॲसेट असतात, जे त्यांच्या देशाची घात करून भारताला मदत करत असतात. भारताचा घात करून त्यांना मदत करणारे देशद्रोही आपल्याकडे सुद्धा असतात आणि प्रत्येक देशात असतात. आणि म्हणून ही डीप ॲसेट, त्यानुसार चालणाऱ्या गुप्तचर संस्था, त्यांच्या होणाऱ्या विविध धाडसी धक्कादायक कथा, कारवाया ह्या समजून घेणं आवश्यक असतं. तोंडाने भसाभसा इंटेलिजन्स फेल्युअर वगैरे खुलचटपणा बोलणं इतकं सोपं नसतं. कारण जे लोक काम करत असतात त्यांनाही माहिती असतं मी जे काम करतोय त्याच्यात मी फसलो तर मला सरकार सोडवणार नाही, हे माहिती असतं, माहिती असतं. तो फरुखी किंवा विकी मल्होत्रा हे भारताच्या हितासाठीच दुबईला जाऊन गुन्हा अंगावर घेणार होते. ते देशहितासाठी होतं किंवा देशाचा सगळ्यात मोठा घात करणारा माणूस त्याला ते संपवणार होते. पण मुंबई पोलिसात सुद्धा डीप ॲसेट निघाले. असो मित्रांनो, पुरावा हा कसा कुठून जमा होतो बघा, तो कोर्टात सिद्ध होणारा नसतो. आणि हीच तर गुप्तचर खात्याच्या कारवायांची खासियत असते. तुम्हाला सगळं समोर दिसत असतं, पण तो जसा पारा हातात येत नाही तसे ते पुरावे कायद्याच्या चिमटीत येत नाहीत, याला महत्त्व असतं. म्हणून हा विषय मांडला. आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.